हा किल्ला प्रायव्हेट आहे. या किल्ल्यावर आमचा मालकी हक्क आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 1960 साली हा किल्ला आम्हाला ऑक्शनमध्ये विकलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातल्या गोपाळगड किल्ल्यावरचा हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. फक्त पडलेले 2-4 आंबे उचलले म्हणून इम्तियाज मणियार यांनी गोपाळगडवर आलेल्या पर्यटकांना हटकलं आणि हा किल्ला आमच्या खासगी मालकीचा आहे असा दावा केल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे. यानंतर पर्यटक सागर पवार यांनी एक व्हिडिओ करून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले विकत घेता येतात असं सांगत संताप व्यक्त करणारा आणखी एक व्हिडिओ केला. यावेळी त्यांनी इम्तियाज मणियारनं गोपाळगडावर केलेल्या बांधकामाची सुद्धा माहिती दिली. किल्ल्याचं कंपाऊंड तोडून तिथं गेट बांधण्यात आल्याचं, किल्ल्याच्या बुरुजांवर घाण करून ठेवल्याचं, किल्ल्यात आंब्याच्या झाडांची लागवड केल्याचं सागर पवार यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर गुहागरचा गोपाळगड किंवा अंजनवेल किल्ला आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात असून दुर्गप्रेमी संघटना सुद्धा चांगल्याच आक्रमक झाल्यात. महाराजांचे गड किल्ले हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. महाराज आणि हजारो मावळ्यांच्या पराक्रमाचं ते प्रतीक आहेत. ते किल्ले कोणाची खासगी मालमत्ता कशी असू शकते असा संतप्त सवाल आता केला जातोय. दुर्गप्रेमी, शिवप्रेमी यांच्यासोबतच स्थानिक ग्रामस्थ आणि गुहागर पंचायत समितीने सुद्धा या किल्ल्याबाबत सरकारनं तातडीनं हालचाली करण्याची मागणी केली आहे. पण अंजनवेल किल्ल्याच्या मालकीचा वाद हा आता जरी समोर आला असला तरी हा वाद खूप जुना असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. हा वाद नेमका आहे काय? अंजनवेल किल्ला खरंच इम्तियाज मणियार यांची खासगी मालमत्ता आहे का? याबाबत दुर्गप्रेमी आणि पुरातत्व विभागाचं म्हणणं काय? सगळी माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. गोपाळगड किल्ल्याचा हा वाद आत्ता समोर येण्याचं कारण आधी जाणून घेऊयात. बदलापूरचे रहिवासी सागर पवार हे गेल्या आठवड्यात त्यांच्या कुटुंबासोबत गुहागरच्या गोपाळगडावर फिरायला गेले होते. तेव्हा किल्ल्याला गेट लावलेलं होतं, तर आज सगळीकडे आंब्याची मोठमोठी झाडं असल्याचं त्यांना दिसलं. दरम्यान फिरता फिरता सागर पवार यांच्या आईनं झाडावरून पडलेले 2-4 आंबे उचलले. पण त्याचवेळी गडावरच्या एका माणसानं त्यांना हटकलं. ही झाडं आणि आंबे आमचे आहेत आणि तुम्ही ते न विचारता का घेतले असं म्हणत तो व्यक्ती सागर पवारांच्या आईसोबत हुज्जत घालत होता. त्यांनी माफी मागून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीनं गडाच्या एंट्रीवर असलेलं लोखंडी गेट आतून बंद करून घेतलं आणि मालक येईपर्यंत जाऊ देणार नाही अशी अरेरावीची भाषा केली. त्यानंतर थोड्याच वेळात स्वतःला गडाचा मालक म्हणवून घेणारे इम्तियाज मणियार तिथे आले. तेव्हा सागर पवारांनी त्यांना गेटला दोरी का बांधली असं विचारलं. त्यावर उत्तर देताना मणियार यांनी ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याचं सांगितलं. सागर पवारांनी जागेच्या मालकी संदर्भात कागदपत्रांची मागणी केल्यावर तुम्ही RTI टाका किंवा पुरातत्व विभागाला जाऊन विचारा असं मणियार यांनी सांगितलं. मग जागा तुमची आहे तर तुम्ही बाहेर तशी पाटी लावा असं सागर पवारांनी म्हटलं. या विषयावरून दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला. दरम्यान वाद वाढत असताना हा किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 1960 साली ऑक्शनमध्ये विकलाय. त्यानुसार अंजनवेल किंवा अंजनपेठ गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रॉपर्टी आहे असं इम्तियाज मणियार म्हणाले. जवळपास 13 मिनिटं चाललेल्या भांडणानंतर सागर पवारांचे नातेवाईक त्यांना गडावरून घेऊन गेले. पण नातेवाईकांनी या पूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सागर पवारांनी इम्तियाज मणियार यांच्या कारभारामुळे गडाची झालेली गंभीर अवस्था सांगणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. थोड्याच वेळात हे दोन्ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आणि लोकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. हा किल्ला मणियार यांच्या मालकीचा कसा झाला असे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यामुळे याबाबत कोणती माहिती समोर आली आहे ते बघूयात. गोपाळगड हा कोकण किनारपट्टीवरील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक जलदुर्ग आहे. व्यापारी मार्गावर आणि दाभोळ बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आला. 1660 मध्ये दाभोळ स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. याच काळात या किल्ल्याचं नाव गोपाळगड ठेवण्यात आलं. 1699 मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दी खैरात खाननं यावर ताबा मिळवला आणि पुढील 46 वर्ष हा किल्ला सिद्दीच्या ताब्यात होता. 1745 मध्ये पेशव्यांचे सरखेल तुळाजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर 1755 मध्ये तो पेशव्यांच्या ताब्यात गेला. तर 1818 मध्ये कर्नल केनेडीनं हा किल्ला जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला असा गोपाळगडचा इतिहास आहे. काही बातम्यांनुसार ब्रिटिश काळात 1872 मध्ये झालेल्या भूमी सर्वेक्षणात एकूण 7 एकर परिसरातल्या या किल्ल्याचा उल्लेख स्पष्टपणे गोपाळगड किल्ला असा करण्यात आला होता. पण स्वातंत्र्यानंतर 60च्या दशकात
महाराष्ट्र सरकारच्या महसूल नोंदीमध्ये किल्ल्याचा उल्लेख पडीक जमीन म्हणून करण्यात आला, ज्यानंतर या किल्ल्याचा लिलाव करण्यात आला। या लिलावात इम्तियाज मणियार यांचे आजोबा युनुस हुसेन मणियार यांनी सगळ्यात जास्त म्हणजेच 220 रुपयांची बोली लावून हा किल्ला लिलावात खरेदी केला। नंतर काही काळात मणियार यांनी स्थानिक तलाठ्याला हाताशी धरून किल्ल्याच्या 7 एकर जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावावर करून घेतला, ज्यानुसार अंजनवेल किल्ला परिसर ज्या गट क्रमांक 82 आणि 83 मध्ये येतो त्यावर मणियार कुटुंबाची नोंदणी झाल्याचं सांगण्यात येतं। नंतर या गडावर मणियार कुटुंबानं आंब्याची कलमं लावून सुरू केलेला आंब्याचा व्यवसाय आजही सुरू आहे। काही दुर्गप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार मणियार कुटुंबियांनी आंब्याचा व्यवसाय करण्यासाठी किल्ल्यातल्या बऱ्याच वास्तू पाडल्या। किल्ल्याचं वैशिष्ट्य असलेल्या खणकात जेसीबीनं खोदकाम करून मोठी वाहनं येण्यासाठी रस्ता बनवण्यात आला। 12 प्रकारातल्या गोड्या पाण्याच्या 3 विहिरी सुद्धा त्यांनी बुजवून टाकल्या। चौथरे पाडून त्या जागी झाडं लावली। आता समोर आलेल्या वादानंतर पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनीही ही माहिती खरी असल्याचं सांगितलं। मणियार कुटुंबानं केलेली किल्ल्याची ही नासधूस शिवप्रेमींच्या लक्षात आली। त्यांनी वेळोवेळी याबद्दल पुरातत्व विभागाकडे तक्रारी केल्या, पण कागदोपत्री जागा मणियार यांच्या नावावर असल्यानं त्यांना काहीच करता येत नव्हतं। पण दरम्यानच्या काळात परिसरात राहणाऱ्या दीपक वैद्य आणि अक्षय पवार या दुर्गप्रेमींनी गडाच्या कागदपत्रांचा अभ्यास केला। तलाठी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला। माहितीचा अधिकार वापरून किल्ल्याच्या मालकीची माहिती मिळवली, ज्यात त्यांना 1960 साली झालेला किल्ल्याच्या लिलावाचा घोळ लक्षात आला। ज्यानंतर दीपक वैद्य, अक्षय पवार यांनी इतर काही दुर्गप्रेमींना सोबत घेऊन किल्ल्याची वाढती पडझड थांबवण्यासाठी आणि त्याला मणियार यांच्या ताब्यातून काढून घेत मूळ रूपात आणण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली। ज्यानंतर 2009 मध्ये या किल्ल्याला ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यासाठीची अधिसूचना काढण्यात आली होती। हा किल्ला अधिकृतपणे पुरातत्व विभागाच्या ताब्यात आला होता, पण मणियार कुटुंबियांनी त्या अधिसूचनेवर हरकती दाखल केल्या होत्या। पण वैद्य आणि पवारांनी त्यांचा लढा सुरूच ठेवल्यानं 2016 साली कोर्टानं हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला। त्यावेळी शिवप्रेमींनी त्या संदर्भातलं सूचना फलक किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर लावलं होतं। पण या निकालाला 2 वर्ष उलटूनही मणियार कुटुंबियांनी किल्ला त्यांच्या मालकीचा असल्याचा बोर्ड काढला नव्हता। वैद्य आणि पवारांनी या संदर्भात सुद्धा पुरातत्व विभागाशी संपर्क साधला, ज्यानंतर जानेवारी 2019 मध्ये तो फलक काढण्यात आला। पण मणियार कुटुंबियांनी कोर्टाच्या 2016च्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं। 2024 मध्ये न्यायालयानं आधीचा निर्णय ग्राह्य धरून किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया करायला सांगितली होती, पण मणियार कुटुंब ऐकायला तयार नव्हतं। त्यांनी गडावर सिमरन मँगो फार्म हे हॉटेल बांधलं होतं। याशिवाय किल्ल्याच्या मूळ रचनेत बदल करणारे बांधकाम आणि अतिक्रमणही केलं होतं। पण 2025 ला कोर्टाच्या आदेशानं ते सगळं बांधकाम पाडण्यात आलं। ज्यानंतर आता इथं कोल्हापूर न्यायालयाकडून भूसंपादनाचं काम सुरू झालंय। या कामाला मणियार कुटुंबियांनी तत्वतः मंजुरी सुद्धा दिल्याचं सांगण्यात येतं। मधल्या काळात कोर्टानं दिलेल्या आदेशांनंतर मणियार कुटुंबियांनी पर्यटकांना किल्ल्यावर यायला कोणताही अटकाव केला नाही, पण ते किल्ल्याच्या मूळ ढाच्याला अजूनही धक्का पोहोचवत असल्याच्या तक्रारी येतच होत्या। मुळात 2016 पासूनच हा किल्ला मणियार यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी राहिला नसून राज्य संरक्षित स्मारक बनलंय। लवकरच त्याची डागडुजी होऊन त्याला मूळ स्वरूप मिळणं अपेक्षित होतं, पण मणियार यांनी किल्ल्यावरचा ताबा अजूनही सोडलेला नाही। आत्ताच झालेल्या घटनेवरून सुद्धा हेच कळतं की मणियार हे अजूनही हा किल्ला स्वतःच्या मालकीचाच असल्याचा दावा करतायत। आता याबाबत शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींकडून मोठा संताप व्यक्त करण्यात आलाय। याबाबत दुर्गप्रेमी अक्षय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात विस्थापित झालेल्या नागरिकांच्या मालमत्ता निर्वासित मालमत्ता कायद्यानुसार भारत सरकारच्या ताब्यात आल्या। या कायद्यानुसार अशा मालमत्ता विकण्यास बंदी असताना आणि सरकारकडे केवळ कस्टडियन म्हणजेच रक्षक म्हणून अधिकार असतानाही त्या काळात ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यातील जागेचा लिलाव सरकारच्या तलाठी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला। 1960 मध्ये अवघ्या 220 रुपयांना सदर जागा विकण्यात आली। ही तत्कालीन महाराष्ट्र तथा भारत सरकारची फार मोठी घोडचूक होती। त्यामुळे असे चुकीचे आणि बेकायदेशीर करार रद्द करण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी सध्याच्या सरकारची आहे। त्यामुळे सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं उच्चस्तरीय चौकशी करून हा करार रद्द करावा। तसंच किल्ल्याच्या परिसरात बुजवण्यात आलेले खंदक पूर्ववत करण्यात यावेत आणि ढासळलेली तटबंदी आणि भिंतींची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी दुर्गप्रेमी अक्षय पवार यांनी केली आहे। तर जोपर्यंत शासन स्तरावर ठोस धोरणात्मक निर्णय होत नाही
तोपर्यंत हा गड पूर्णपणे सरकारी ताब्यात येणार नाही, असं दुर्गप्रेमी दीपक वैद्य यांनी सांगितलंय. ऐतिहासिक वास्तूंची नासधूस करणं आणि सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करणं या गुन्ह्यांखाली मणियार यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करून ही जागा त्वरित रिकामी करून घेतली पाहिजे. भरपाई रक्कम देऊन शासनानं ती जागा मणियार कुटुंबियांपासून मुक्त करावी, अशी मागणी वैद्य यांनी केली आहे. दरम्यान याबाबत पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. लिलावात जागा घेतली तेव्हा जे गट नंबर मिळाले त्यावर किल्ला होता. तेव्हापासून आजपर्यंत ती जागा खासगी मालकीची आहे. यासाठी आम्ही 10 वर्ष न्यायालयात लढा देतोय. 2016 मध्ये हा किल्ला राज्य संरक्षित झाला, त्यामुळं किल्ला सुरक्षित आहे. किल्ल्यावर आंब्यांची कलमे आहेत, त्याचे उत्पादन ती लोक घेतात. भूसंपादनासाठी ते तयार आहेत. भूसंपादन झालं की योग्य मोबदला घेऊन ते बाहेर पडतील, असं वहाणे यांनी सांगितलंय. दरम्यान यासाठी आता स्थानिक पातळीवर सुद्धा हालचाली सुरू झाल्यात. गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी याबाबत विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांना पत्र दिलंय. किल्ला सरकारच्या ताब्यात घेण्याच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यात. आता पुरातत्व विभाग आणि महसूल विभाग यांनी अंतिम टप्प्यातील कार्यवाही करून किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करून राज्य संरक्षित स्मारक असणारा गोपाळगड खासगी मालकीतून मुक्त करावा, अशी मागणी निलेश सुर्वेंनी आमदार जठार यांच्याकडे केली आहे. या गोष्टीची दखल घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी 3 जूनला बैठक बोलावली आहे. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित असणार आहे. त्यामुळे आता तरी वर्षानुवर्ष तत्कालीन सरकारी चुकीमुळे खासगी मालमत्ता झालेला गोपाळगड सरकार कधी ताब्यात घेणार, या ऐतिहासिक वारशाचं संवर्धन करण्यासाठी सरकार कोणते प्रयत्न करणार, याकडे तमाम महाराष्ट्राचं आणि शिवप्रेमींचं लक्ष लागलंय. गोपाळगडच्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.